नमस्कार मंडळी. जिथे लोक नोकरीसाठी मर करतात ना ताईनो, मला तरी त्या नोकरीचा खरंच खूप जास्त वैताग आला आहे. दिवाळीपासून हे 3 महिने गडचिरोलीला होते, तिथून आले 8च दिवस सोबत राहिले. आम्ही गाडी घेतली, सर्व काही. म्हटलं आता कुठे नाही जाणार आहे. आणि यांना परत आल्यावर लगेच 8 दिवसानंतर लागला मुंबईचा बंदोबस्त. 3 महिन्यानंतर आले होते. 8च दिवस राहिले, लगेच मुंबईचा अधिवेशनचा बंदोबस्त सुरू झाला. आता माणसानं बायको पोरं विसरून जायचे का बरं? तर चला बाबा, म्हटलं डोकं शांत करूया. मस्त म्हटलं आता काही असू दे, आम्हाला बाहेर घेऊन जा, मी तुमचं सगळं तुम्हाला वेळेत बनवून देईल. मस्त इथं पाणीपुरी खाल्ली, काजू शेक घेतलं होतं आणि आईस्क्रीम पण. माझ्या दुर्वाला तर सगळंच पाहिजे. सुरू होते त्यांचे कॉल ड्युटीवर येण्यासाठी. तर घरी आले, इथं दुर्वाला म्हटलं थोडंसं तुम्ही खेळवा, तोपर्यंत मी मस्त भाकरी आणि भाजी बनवून घेतली भेंडीची. सोपी पडते, झटपट होते त्यामुळे, आणि त्यांना आवडते सुद्धा भेंडी. पटकन हे निघाले होते, ट्रेन होती त्यांना 8:30-9ला. तर माझी माही नाही तर त्याच्या पप्पाकडून पैसे मागत होती, कारण की तिच्या चाचूने तिला दिले होते. तिच्या बिसीत टाकते ना ती आहे सारखं. आणि दुर्वा रडत होती यांच्यासोबत जाण्यासाठी. पण आता काय करायचं ना, त्यांना पण वाटतं की त्यांच्या पप्पांनी असावं, सोबत राहावं. ते सुद्धा खूप खेळतात तिच्या पप्पांसोबत. आणि दिवसभर कुठेही असू द्या, पण 24 तासातून एकदा तरी घरी यावं, एवढीच अपेक्षा आहे बरं का. पण चला असू द्या, अशी आहे ड्युटी आता. तर मस्त आहे. गेल्यानंतर आम्ही एक टरबूज कट केलं. असंच आम्ही मन रमवतो ताईनो तुमच्यासोबत मी शेअर करून. जास्त काही नाही, मी काही खूप हुशार नाही, तुम्हाला काही शिकवायला आलेली आहे असं काहीच नाहीये. टरबूज कट केलं आणि म्हटलं चला, थंड होतं आणि उन्हाळ्यात हे थंड थंड खायला बरं वाटतं आपल्याला. तर एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. आवडल्यास ताईनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.